तुळशी विवाह संपन्न होताच विवाह सोहळ्यांना सुरुवात होते। सध्या शुभविवाहांचा हंगाम तेजीत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे दूरचे लग्न असल्यास विवाह सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेसना अनेक जण प्राधान्य देत असतात। मात्र अनेकदा एस.टी. महामंडळाची बस विवाह सोहळ्यासाठी बुक करण्यासाठी काय प्रक्रिया आहे हे अनेकांना माहीत नसते। तेच जाणून घेण्याचा प्रयत्न लोकल 18ने केला आहे। पाहुयात। नमस्कार, मी अजिंक्य जेवळ, आगार व्यवस्थापक, राज्य परिवहन जालना आगार। डिसेंबर 2024 पासून लग्नाचे मुहूर्त जास्त असल्यामुळे डिसेंबर पासून विवाहाची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे विवाह सोहळ्याकरता वऱ्हाडी मंडळी हे दूरगावी जाण्याकरता बसेस बुक करून बसेसच्या प्रवासाला प्राधान्य देत आहे। तरी जालना आगारामार्फत सर्व विवाह मुहूर्तासाठी आवश्यक मागणी असल्यास आपण प्रतिदिन 300 किलोमीटर याप्रमाणे व 55 रुपये प्रति किलोमीटर या दराने आपण विवाहासाठी बस आपण त्यांना उपलब्ध करून देत आहे। तरी सुरक्षित प्रवासासाठी वऱ्हाडी मंडळी व नागरिकांची लग्न मुहूर्तासाठी बसेसची मागणी सध्या वाढलेली आहे। नोंदणी ही जालना आगार व जालना बस स्टँड परिसरामध्ये लेखी अर्जाद्वारे नागरिक किंवा प्रवासी करू शकतात। किमान 15 दिवस आधी मागणी आल्यास त्यावर आपण त्यांना बसेसच्या उपलब्धतेनुसार बस अवेलेबल करून देतो। आता डिसेंबर पासून दिवाळी झाल्यानंतर डिसेंबर पासून ते फेब्रुवारीपर्यंत शालेय सहलींचे प्रमाण देखील वाढलेले आहे। तर शालेय सहलीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांचं नाव प्रमाणपत्र असल्यास व विद्यार्थ्यांची यादी पूर्ण असल्यास आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी 50% सवलतीच्या दरामध्ये आपण बसेस उपलब्ध करून देतो। त्यासाठी देखील 15 दिवस आधी मागणी आल्यास आपण त्यांना बसेस उपलब्ध करून देतो। तर मंडळी, तुम्हाला देखील वऱ्हाडी मंडळीची ने-आण करण्यासाठी एस.टी. महामंडळाची बस बुक करायची असल्यास केवळ 55 रुपये प्रति किलोमीटर या दराने एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध असल्याचं आगार व्यवस्थापक अजिंक्य जयवाळ यांनी सांगितलंय। नारायण काळे, लोकल 18, जालना।